सन्माननीय हेमंतजी पाटील आहे, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट्स आहेत, पुरस्कार आहेत, त्यांना प्रदान करण्यात येतोय. क्रिकेटचा खेळ गासपाडाच्या शक्यो आमचा आईलाई पॉवरफुल गासपाडाच्या शक्यो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या व्यासपीठावरती दिला जातोय. नागेश यांची गोलंदाजी आपण पाहिलं, तिसरं षटक जे खऱ्या अर्थानं या मॅचला मात्र चेंज करणार होतं. तर नागेश यांची आम्ही प्रतिक्रिया 2 मिनिटं जाणून घेणार आहोत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते नागेश आहेत. नागेश, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. अभिनंदन असणाऱ्या सुरुवातीला तुम्हाला मॅच जिंकलात, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतात. कसं वाटतं, पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी तुझ्या माध्यमातून झाली आणि समोरचा संघ झरीमरी डोलीव संघाला रोखायचं होतं, अशा श्रेणी कमीत कमी धावा तो दिल्या, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ऑल ओव्हर जो संघाचा परफॉर्मन्स होता, परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? खूप चांगला गेला, टीमवर्क मुळे आम्ही जिंकलो. शेवटची कुठेतरी जे 2 षटक होते, तुमच्या धावा कमी आल्या होत्या, तिथून टोटल 40 पर्यंत तुम्ही जवळ 50 पर्यंत पोहोचू शकले असते, परंतु तुमच्या बॅटिंगमध्ये ज्या शेवटच्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या, तिथून गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. तर संपूर्ण परफॉर्मन्स जो पाहिलात मैदानावरती खेळताना, तो कशा प्रकारे ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करतोय? खूप छान, आणि ग्राउंड आमच्यासाठी लकी आहे. येस सर, थँक्यू सो मच. तर हे होतं नागेश या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार. ते जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आम्ही जॉईन आहोत आणि जातोय तिथून या मॅचच्या दिशेने. इथून टायमर सेट झालेला आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू पहिल्याच बॉलला कळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झेलची संधी असेल तिथून मात्र आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती झेल टिपला जातोय. फलंदाज तंबूच्या दिशेने जाईल. अमीर पाटील याच्या माध्यमातून घेतला गेलेला कॅच, मिळाली विकेट, गॉन. ग्रुपच्या पाठीशी हाय खंबीर, पाठीशी हाय खंबीर, ग्रुपच्या पाठीशी हाय खंबीर. विनोद पाटील दादा हाय आधार, दिलाचा राजा साथीदार, राजा साथीदार, दिलाचा राजा साथीदार. नाद करू नका ग्रुपचा, इशारा असतो शब्दांचा. नाद करू नका ग्रुपचा, इशारा आमच्या शब्दांचा. अरे पावरला जुदानी, ग्रुप गासपाडा गावाचा. ये पावरला जुदानी, ग्रुप गासपाडा गावाचा. ये पावरला जुदानी, ग्रुप पावरला. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर इथून विकेट प्राप्त होत आहेत. जयनुमान शिरगावचा संघ म्हणजे मागच्या आपण या गासपाडा एचजीएल चषक 2023च्या स्पर्धेमध्ये आपण या संघाला पाहिलं होतं. एक चांगली कामगिरी आपण चेतन यांना पाहिलं होतं. तिथून खास करून आपण पाहिलं तर न्यू बॅटर सौरभ पाटील सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मैदानावरती दाखल होत आहेत आणि स्ट्राईकिंगवरती गोलंदाज सौरभच आहेत. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला तर विकेट आलो होतो. दुसऱ्या चेंडूवरती मात्र इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय, परंतु खेळाडू तिथून विपुल चेंडूवरती वेगाने पुढे आले, बॉलला मात्र स्टॉप केलं गेलं. कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फुल फेस ऑफ दी बॅट अगदी खेळत असताना पाहायला मिळाले आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोचतात ते मात्र 2 धावा. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटक मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक नाही फेकली तर ऑटोमॅटिकली तुमचा एक खेळाडू आहे तो तुम्हाला 30 सेकंडमध्ये घ्यावाच लागेल. आणि 4थ्या षटकासाठी तुम्हाला मी वेळ देऊ, पण इतकाही वेळ तुम्ही नाही घेणार आहात की जिथून ह्या संपूर्ण मॅचेस होणार नाहीत. याच्या पण प्रत्येकजण दक्षता घ्यावीत. वेळ खूप महत्त्वाची असणार आहे. गोलंदाज फ्लिक करायचं होतं, खेळायचं होतं चेंडू, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. आणि मैदानावरती जर एखादा बॉल जर तिथून आपण पुढताना पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार किंवा षटकार गेला तर चौकार किंवा षटकार पकडला जाईल, परंतु मैदानावरती जर बॉल थांबला तर तो डेड बॉल मैदानावरती घोषित केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवले गेले आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक झाला, चेंडू मात्र हवेमध्ये कळला आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिथून मात्र अमीर चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत, बॉलची मात्र फेक करतायत. तो 2 धावा आहेत, त्या 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4 धावा. निलेश सोलंकी या ठिकाणी आमचे जवळ एक मित्र दाखल होतात, त्यांचं स्वागत असणार आहे.
जरीमरी डोलीव एचा संघ आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचा नियम, ज्यावेळी तुम्ही टॉससाठी याल, टॉससाठी येण्या अगोदर तुम्ही ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सोबत घेऊन येणार, तुम्हाला जर्सी देखील दिल्या जातील या ठिकाणी. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क, तिथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका खेळायचा होता कव्हरला, ते मात्र दाखवत आहेत. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न सौरभ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 40 धावांचा जो पाठलाग करायचा होता, 40 धावा न होताना आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिल्यात. दुसऱ्या मॅचच्या दिशेने पाहूयात काय घडत आहेत. यावेळी आपण पाहिलं बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू मात्र सरळ यष्टांवरती जाऊन आदळतोय. विकेट प्राप्त होते दुसरी. सौरभ पाटील यांना तंबूच्या दिशेने परतावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, 2 गडी बाद. मैदानावरती आपण पाहू शकतायत. मैदानावरती न्यू बॅटर, न्यू मॅन इन होईल प्रताप. काय घडेल काय बिघडेल आपण पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया डीजे सुमित यांचं संगीत. चालतोय विरार शहरात दरारा त्यांचे नावाचा, चालतोय विरार शहरात दरारा त्यांचे नावाचा. अरे पावरला जुदानी रूप गासपड गावाचा, ये पावरला जुदानी रूप गासपड गावाचा, ये पावरला जुदानी रूप पावरला. थँक्यू. एक षटकाचा खेळ तो संपला गेला. धावा आहेत 4. विकेट मैदानावरती मिळाल्या 2 आतापर्यंत आपण पाहू शकतायत. यानंतर होणारा सामना आहेत यंगस्टार वैतीपाडा आणि श्री गणेश घासकोपरी. दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती असेल आपण दोन्ही संघाचे कर्णधार दाखल व्हावं. यंगस्टार वैतीपाडा आणि श्री गणेश घासकोपरी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. बरोबर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्ही जर्सी घेण्यासाठी इथे येणार आहात आणि जे प्लेइंग 11 मध्ये तुमचे खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं तुम्हाला फिलअप्स करावी लागतील. इथे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, तुम्हाला जर्सी देतील आणि दोन्ही जे कॅप्टन आहेत ते जर्सी घालूनच टॉस करणार आहेत. त्यामुळे ती विनंती आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. विपुल मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपण या खेळाडूला पाहिलेला आहे. तोच खेळाडू सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. विपुल भगत मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला ना तर पहिलं षटक आदर्श फणसपाडा या संघाच्या नावेवरती मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी रेडी, सोडून दिला. यावेळचा बॉल पंचाने मात्र नो बॉल कळवला गेला आहे. बिमार चेंडू मात्र पंच परशुराम पाटील सर आणि दिनेश मांगेला सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 5 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुण्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होतात अजिंक्यजी गरत, पिंट्या दादा, त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर दीपेशजी म्हात्रे यांचं देखील पुण्यात आगमन होत आहेत. गोविंदजी पाटील सध्या इथे दाखल होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहेत. फ्रीचा बॉल आहे, भिरकावण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धाव मात्र घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती मात्र वाढली जातात आणि जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. 6 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 1.1 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. गोलंदाजी मार्क्स वरती पुन्हा एकदा रेडी. विपुल भगत यांना आपण पाहतात. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर प्रताप म्हात्रे मैदानावरती पाहायला मिळतात. एक महत्वाचा खेळाडू आहेत. मधल्या कालावधीमध्ये या खेळाडूची आपण बॅटिंग पाहिलेली आहेत, पण आज या घासपाडा HDL चषकाच्या मैदानावरती तो कशा प्रकारे बॅटिंग करतोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. प्रत्येक संघाला ड्रेस कोड मात्र या ठिकाणी दिला गेलाय. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र आपण पाहिला पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघाला. सरळ चेंडू विकेट किपर विकी पाटील यांच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धावा जर पाहिलं तर 1.2 षटक संपले गेलेत आणि धावा आहेत त्या 6 वरती 2 विकेट. रेटम ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका छान प्रकारे खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय सागर सापणे यांना आपण पाहिलं तिथून मात्र परंतु 2 धाब्यांचा कॉल. परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगलं होतं सागर सापणे यांचं. कॅच कॅरी नाही करू शकले. बॉलवरती मात्र पोहोचले होते. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं गेलं. प्रयत्न जर तुम्ही केले तर सर्व काही अचिव्हमेंट तुम्ही करू शकतायत. तेच मात्र सागर सापणे करून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. 2 धावा आल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 8. दरेजी पाटील साहेब यांचं देखील व्यासपीठावरती पुन्हा एकदा आगमन होतं, त्यांचं देखील स्वागत. त्यावेळेचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. सौरभ पाटील एक बेस्ट फिल्डर ऑलराऊंडर म्हणून आपण या खेळाडूला पाहिलेल्या आहेत वैतरणा विभागामध्ये. तोच खेळाडू मात्र सध्याच्या घडीला पुढे त्यांना पाहायला मिळाला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा 2 गडी बाद. जयनुमा शिरगाव संघाला मैदानावरती एक असा खेळाडू हवा आहे जो शेवटपर्यंत मैदानावरती चांगला खेळ दाखवू शकतोय. पुन्हा आपल्या दिशेने आगमन होत आहेत आदरणीय सन्माननीय नरेशजी गरज साहेब, हे देखील आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. वासुदेव पाटील साहेब हे देखील या ठिकाणी मात्र दाखल होत आहेत. करण्याचा प्रयत्न मात्र तिथून आपण पाहिलं तर अमीर आहेत. अमीरनं मात्र बॉलला स्टॉप केले गेलेत.
धावसंख्या धावफलकावरती मात्र एकीने पुढे जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या जर आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा 2 गडी बाद. 1.5 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा SDL चषक 2024 आपण पाहतायत. पर्व 4 आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने चेंडूला मात्र कळला गेला. चेंडू निघून येतो सरळ लॉंगॉनला. खेळाडू मात्र चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात. पुन्हा सौरभ पाटील यांनी मात्र बॉलला थांबवलंय. एक धाव पाहायला मिळाल्याने एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आणि 2 षटकानंतर 12 चेंडूमध्ये धावा बनवल्यात आतापर्यंत जय हनुमान शिरगाव संघानं. त्या मात्र 11ला 2 विकेट आहेत. या येणाऱ्या 2 षटकामध्ये उत्तरार्धात काय घडेल मैदानावरती हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. जाऊया डीजेकडे. ऐकूया डीजे सुमित यांच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉन्ग. चालतोय विरार शहरात दरारा त्यांचे नावाचा. चालतोय विरार शहरात दरारा त्यांचे नावाचा. अरे पावरला जुदानी रूप घासपड गावाचा. ये पावरला जुदानी रूप घासपड गावाचा. वेलकम बॅक. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पॉवरफुल आहे घासपाड्याचा. आपण पाहिलं तर खास करून आई जुदानी ग्रुप, त्या ग्रुपचे सर्व आदरणीय विजय नरेश गरज साहेब, आदरणीय अजिंक्य दादा, त्यानंतर संपूर्ण टीम विनोद दादा असतील. आणि आज जर आपण पाहिलं तर घासपाड्याचा संघ नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलं आहे घासपाडा गावातील सर्व जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांचं देखील विशेषतः प्रेम नेहमीच असतं या आई जुदानी क्रिकेट क्लबवरती. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर निघून जातो. पंच मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर इशारा करतात. व्हाईट बॉलचा धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रताप मात्रे यांच्याकडे ते आक्रमण करण्याची शैली आहे, परंतु आज मैदानावरती ते आक्रमण दाखवतील की चेतन पाटील मैदानावरती खेळ दाखवतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. परशुराम पाटील गंभीर सर, आपण पंचांच्या माध्यमातून एक ॲक्युरन्सी नेहमीच त्यांची पाहिलेली आहेत. एक चांगलं डिसिजन त्यांच्या जोडल्या स्क्वेअरला गंपायर दिनेशजी मांगेला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट मॅच असेल यंगस्टर वैतीपाडा अँड श्री गणेश घासकोपरी. कॅप्टन आपण या. फुलरलेनचा बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथून आपण पाहिलं तर सागर सापणे यांचे बंधू सत्यवान सापणे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षण करत असताना. धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतायत. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 14 धावा. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग देखील आपण पाहिली होती. त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील आपण सत्यवान सापणे यांना पाहिल्यात. नेहमीच त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून चर्चा असते. विकी पाटील असतील, सत्यवान सापणे असतील. त्यावेळेचा बॉल आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथून मात्र आपण पाहिलं तर झेल टिपला गेलाय. फलंदाज तंबूच्या दिशेने परतेल. आणखीन एका विकेटचं पतन. धावफलकावरती असताना धावा पाहतात 14 आणि 14 वरती लागला हा 3रा झटका. चेतन पाटील बॅक टू डिपार्ट गॉन. सुंदर असा झेल तिथे मात्र कॅरी केला गेला. फलंदाजाला मात्र पाठवलं. मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून आपण तो झेल टिपताना तिथे पाहिलं आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतले. श्री गणेश घासकोपरी चला विनंती आहेत. महेश पाटील कर्णधार आपण दाखल व्हा. एका बाजूला आमच्या दिशेने यंगस्टर वैतीपाडा संघाचे कर्णधार अजू आहेत. मिस्टर अजू आपलं स्वागत असेल. अजय एक दमदार खेळाडू आहेत, ते देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा 14ला 3 विकेट. डिवेन लाईव्ह नुकताच 50,000 सबस्क्रायबरचा आकडा पार केलाय आणि जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मोठमोठ्या मॅचेस आपल्याला डिबेन लाईव्ह वरती नेहमी पाहायला मिळतात. ते क्लिअरिटीचं चॅनल म्हणून डिबेन लाईव्हचं नेहमीच मात्र सातत्याने नाव घेतलं जात आहे. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 15 धावा. आज डिबेन लाईव्हची टीम धनंजयजी मांगेला, नयनजीत अंडेल, प्रशांत भगत, कॅमेरामॅन मिस्टर रोहित, खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून नेहमी सातत्याने आपण पाहिलं. दुबई रिटर्न म्हणून तो आहे. धावा धावफलकावरती 15. बॅटची एज होती. चेंडू मात्र निघून जातोय पाठीमागच्या दिशेने. शॉर्ट फाईड लेगचा खेळाडू मात्र बीट होतोय. 1 रन कंप्लीट. तिथून मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. निखिल पाटीलला मात्र बीट केला बॉलने. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये वाढून जाऊन पोहोचतात ते मात्र 17 धावा.
अजूनही विचार केला तर मैदानावरती एकूण बॉल शिल्लक आहेत ते 8 या इनिंग मधील. या षटकातील बॉल शिल्लक आहेत ते 2. राईट ओव्हर द विकेट अमीर खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका छान खेळला लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा आपण पहिलं प्रोटेक्शन आहे. सौरभ पाटील फेकी करतात 2 धाब्यांचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट अचूकरित्या पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाली. ताळमेल मैदानावरती जय आणि प्रताप यांच्यामध्ये आता चांगला जुळलाय आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 19 धावा. संपूर्ण स्पर्धेची चर्चा असतात. गासपाडा एचडीएल चषक नक्की कधी येईल ह्या संपूर्ण स्पर्धेची अनेक प्रेक्षक वाट पाहत असतात आणि आज बहुजन विकास आघाडीचे फ्लेक्स येल्लोमय वातावरण पिवळं सर्व संपूर्ण जर आपण पाहिलं तर जे आपले कपडे पाहायला मिळतात तर संपूर्ण मैदान फुललं गेलंय. ऑफ्टमच्या बाहेर आहेत. पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा करतात. एक्सरसाइज करतायत या दुपारच्या किती सत्रामध्ये. धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. श्री गणेश घासकोपरी कर्णधार चला या कारण की नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. तुम्हाला संपूर्ण खेळाडूंची नावं द्यायची आहेत. तुम्हाला तिथून जर्सी घ्यायच्या आहेत आणि बरोबर आम्ही एका इनिंग नंतर टॉस आहेत तो टॉस परफेक्ट टायमाला करतोय. खेळण्याचा प्रयत्न फटका छानरित्या खेळला गेला. पुन्हा फ्रेम मध्ये मात्र पाहायला मिळाले सागर. नशीब तुमच्याकडे असेल तर नशिबाची साथ तुम्हाला मिळत असेल तुम्ही काहीही करू शकतायत. थोडंसं बॉल कॅरी करण्यामध्ये यशस्वी न होताना पाहायला मिळेल परंतु पायाच्या सहाय्याने बॉल अडला गेला आणि तिथून मात्र आपण पुन्हा एकदा ऍक्शन इंटरेस्टिंग आहेत पहा. हा बॉल तिथून मात्र निघून गेला. हाताने अडवण्याचा प्रयत्न पायाला बॉल लागला शूजला बॉल लागला आणि त्यानंतर बॉल मात्र निघून जात असताना धावा कंप्लीट केला. 2-3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा आहेत 22-22 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. अजिंक्य घरात दादा 1 नंबर ग्रुपचा आमच्या हाय लीडर उत्कर्ष पाटील दादा रुबाबदार ग्रुपची शान ही हाय टायगर कायम राहणार आमच्या ग्रुपच्या या वाघांचा तारा कायम राहणार ग्रुपच्या या पोरांचा. पावरला जुदानी ग्रुप गासपाडा गावाचा ये पावरला जुदानी ग्रुप गासपाडा गावाचा ये पावरला जुदानी ग्रुप पावरला ये पावरला जुदानी ग्रुप पावरला. थँक्यू. सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व नरेश गरज साहेब सध्याच्या घडीला आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या जोडीने वासुदेवजी पाटील साहेब जगन्नाथजी भोरी साहेब भालचंद्रजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. वामनजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. चंद्रकांतजी म्हात्रे हरिचंद्रजी पाटील गोविंदजी पाटील किशोरजी पाटील बहुजन विकास कामगार संघटनेचे आदरणीय नरेशजी पाटील सध्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि ते सध्या मॅच आनंद घेतात. गावातील ग्रामस्थ आहेत. आज जर आपण पाहिलं तर या संपूर्ण 6 दिवसामध्ये गासपाडा गावातील जे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला या व्यासपीठावरती त्यांना पाहायला मिळतील. अंतिम दिवसामध्ये आपण पाहिलं तर आपल्या महिला ज्या बंधू भगिनी आहेत ते देखील या व्यासपीठावरती त्यांना पाहायला मिळतील. संपूर्ण चर्चा संपूर्ण स्पर्धेचे असतात आणि गावकऱ्यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान या गासपाडा एचडीएल चषकासाठी नेहमी राहिलं आहे. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न परंतु ओळखला आणि त्यानंतर बॉलला मात्र पाठवून दिलं. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. जय घरत यांच्या बॅट मधून एचडीएल सिक्सर. दिपेश म्हात्रे दादा दिलो कयार ग्रुपचा हायो तारणहार थँक्यू. सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहिलं तर जे सॉन्ग मात्र वाजवलं जातात अजिंक्यजी गरत पिंट्या दादा त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर दीपेशजी म्हात्रे सध्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असतं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. अविनाशच्या पहिल्याच बॉलवरती अविनाशचं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पुण्याचा मात्र आपण पहिला आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. एक धाव तर घेतला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी होईपर्यंत 2 धावा जय घरत आणि प्रताप म्हात्रे यांच्या माध्यमातून कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 3-0. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिला 40 धावा बनवण्यासाठी जे तिथून जरीमरी डोली बी संघाला संघर्ष करावा लागला आणि पहिल्याच मॅच मध्ये वाघोबा जांभूलपाडा संघाने मात्र विजय मिळवला. त्या मॅच मध्ये नागेश पाटील यांची आपण गोलंदाजी पाहिली होती. या मॅच मध्ये जय घरत आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी बनवल्यात. हो बॉल पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने निघालात. अविनाश अवी यांच्याकडे देखील ती श्रमता आहे. कधी बॉलला मध्ये आणतात कधी बॉलला बाहेर घेऊन जात आहेत आणि महत्त्वाचे गोलंदाज म्हणून या संघाचे ते देखील राहिले गेलेत. सौरभ पाटील असतील त्यानंतर आपण पहिल्या मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दुसऱ्या बाजूने पाहायला मिळाले होते.
अमीर यांची षटक आपण पाहिलं. पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथून मात्र अमीर चेंडूवरती वेगाने पुढे आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र कॅरी केल्या जात आहेत. फेकी थोडीशी आपण पाहिली तर खराब पाहायला मिळाली, तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 32 धावा. प्रथम मात्र थोडंसं खास करून रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडासा मागे पडले होते, परंतु तिथून अविनाश यांच्या हातामधून जसा बॉल निसटला तशा मात्र 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 32 धावा. नेक्स्ट मॅच असेल श्री गणेश घासकोपरी अँड यंगस्टार वैतीपाडा. बरोबर आपण या 2 बॉल नंतर दोन्ही कर्णधार आहेत, अजय एका बाजूला आणि महेश पाटील. आपण जर्सी परिधान करून राहायचं आहे. त्यानंतर केला जाईल टॉस. फुलर लेनचा बॉल आहे, त्याला मात्र पुन्हा एकदा भिरकावला, चेंडू मात्र निघून जाईल बिटवीन द गॅप. विशाल पाटील घासकोपरी गावचे आहेत, त्यांच्या स्वागताला चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. घासपाडा HDL 6 सहारण. मनाने त्यांच्या जयेश भोईर रूपची ताकद तो है माहिर, ताकद तो है माहिर, ताकद तो है माहिर. महेश पाटील यांनी यशमीत आणलेला, पण यशमीतकडे सगळ्यात मोठा भार दिलाय. टी शर्ट दिले गेलेत. VGPL विराट ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये यशमीत 11 घासकोपरी संघाला आपण पाहिलं, तेच सध्या यशमीत आहेत. महेश पाटील यांच्या सुपुत्र यांना आपण पाहू शकतो. आणि धावा जर आपण पाहिलं तर सिक्सरने मात्र जाऊन पोहोचले तर 38 धावा 3 विकेटच्या नुकसानीनंतर. शेवटचा बॉल खूप निर्णायक असणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये 39 बनवल्या होत्या, या मॅच मध्ये आतापर्यंत 38 आहेत. भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पहिला निघून जातो पाठीमागच्या दिशेने. एक धाव तिथे मात्र घेतले गेलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतायत आणि दुसरी धाव कंप्लीट करताना खेळाडू मात्र बाद होतील. धावा धावफलकावरती पहिल्या मॅच मध्ये ज्या बनवल्या होत्या 39, 30 धावसंख्या मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये देखील, या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदर्श फणसवाडा संघाला बनवायच्या आहेत त्या मात्र 40 धावा जयनुमान शिरगावनं बनवल्या आहेत. त्या 39-40 मैदानावरती होणार की नाही होणार याची चर्चा मैदानावरती पुन्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. आणि या इनिंग मध्ये पुन्हा तुकाराम मांगेला सर मात्र जॉईन होतील, परंतु त्या अगोदर जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. तिथे 2 संघाचे कर्णधार असतील. एका बाजूने कॅप्टन असेल महेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अजय भगत आपल्याला कर्णधार पाहायला मिळतील. या 2 कर्णधारांना आपण विनंती करूयात या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस का बॉक्समध्ये. आणि या दोन्ही संघांना विनंती देताना ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सोबत घेऊन या, त्यानंतर केला जाईल टॉस. दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक. चला कॅप्टन, हॅलो चेक दोन्ही कर्णधारांना विनंती आपण या. वैतीपाडा संघ कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला असेल श्री गणेश घासकोपरी. कर्णधारला विनंती, कर्णधार आपण जर्सी परिधान करून इथे या. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक. आदरणीय व्यक्तिमत्व नरेश गरज साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ असे मॅचचा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यावं. हॅलो चेक हॅलो आदरणीय व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी गरज साहेब आणि अजिंक्य दादा यांच्या पण पिताश्री पाहत आहेत. नरेश गरज साहेब त्यांच्या शुभ असे केला जाईल टॉस.
एका बाजूने आपण पाहिलं तर कर्णधार असतील मिस्टर अजय आणि दुसऱ्या बाजूने कर्णधार असतील महेश पाटील, हे दोन कर्णधार असणार आहेत. नरेश गरज साहेब यांच्या हॅलो चेक असं इकडे इकडे बाहेर कोण बोलतोय? 4 ओव्हरची मॅच आहे. छापा म्हटलं गेलाय आणि तिथून आपण पाहिलं तर काटा आलाय, यानी की टॉस आहे तो वैतीपाडा संघाच्या बाजूने गेलेला आहे. मी नरेश गरज साहेबांना विनंती करतो दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्याव्यात आणि या व्यासपीठावरती जाऊन स्थान पण नवावं. टॉस आहे तो जिंकलाय वैतीपाडा संघानं. काय डिसिजन असणार आहे? गोलंदाजी करण्याचा डिसिजन आपण घेतलेला आहे. तर प्रथमतः समोर श्री गणेश घासकोपरीचा संघ आहे, त्यांना किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? 40 ते 45. कसं वाटतं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहून? आज या स्पर्धेचं आपण पाहिलं तर पर्व 4 आहेत. 4थ्या पर्वामध्ये आल्यानंतर आयोजन पाहिल्यानंतर कसं तुम्हाला वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे. आम्ही दरवर्षी इथे खेळतोय. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूला महेश पाटील कर्णधार आहेत. टॉस जिंकला असतं तर महेश पाटील काय डिसिजन असतं? फलंदाजी. आता देखील फलंदाजीच करायची आहेत. फलंदाजी करताना काय वाटतं? या मैदानावरती 4 षटक्यामध्ये परिचित मैदान आहेत. एका वर्षामध्ये तुम्ही या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला संघाचा, तर 4 षटक्यामध्ये तुम्ही किती धावसंख्येमध्ये मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60. 50 ते 60 धावा बनवण्यासाठी असे तुमच्याकडे प्रमुख बॅट्समॅन कुठले असणार आहेत? प्रसाद, दीपेश, चिंटू, स्वराज, मी. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? आज बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक केलेले आहेत. पर्व 4थ्यामध्ये तुम्ही खेळतायत, तर या 4थ्या पर्वाचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटते. पहिल्या वर्षी थोडा बदल, दुसऱ्या वर्षी बदल, तिसऱ्या वर्षी आणि यावर्षी खूप काय बदल केलेला आहे. खूप मी अभिनंदन करतो विजय पाटील आणि विजय गर्द आणि पिंट्या आणि पूर्ण घासपाडा टीमचा. खरोखर मनपूर्वक आभार मानतो आणि एकदम नीटनेटकेपणाने जे आयोजन केलं आहे त्याच्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू सो मच. तर हे होते महेश पाटील, कर्णधाराचा आपण अहवाल पाहिलेला आहे. टॉस आहे तर टॉस मैदानावरती पार पडलात. टॉस जिंकला वैतीपाडा संघानं. वैतीपाडा विंड टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल, बॅटिंग करेल श्री गणेश घासकोपरीचा संघ. नेक्स्ट मॅचमध्ये ती मॅच देखील महत्त्वाची असणार आहे. बिग फाईट मॅच आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा जॉईन होत आहेत द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर आहेत, यांचं आपण धावतं समालोचन ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद धनंजयचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं या घासपाडा HDL चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. रोहित आणि सौरभ ही जोडी मैदानावरती सज्ज. 40चा पाठला करायचा. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. गौतम आहेत ऑफ स्टंपच्या बाहेर. बराच इतका बाहेर की विकेटच्या बाहेर हा चेंडू हाताळला आणि पंचांगण इशारा आलाय. इट्स नो बॉल. विजयजी नरेश घरत, विनोदजी पाटील, अजिंक्यजी घरत, उत्कर्षजी पाटील आणि पूर्ण आई जीवदानी ग्रुपच्या अथक प्रयत्नांना साकारलेला हा घासपाडा HDL चषक 2024. बघा, मैदानावरती ज्यावेळेला मॅचेस सुरू आहेत त्यावेळेला खेळाडूंना एक महत्वाची सूचना सुद्धा आहे, त्यावरती नजर असू द्या. गौतम ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला मिड ऑफला फिट करतो. चेंडू पाठीमागे लॉंग ऑफ रिझन मध्ये. जेव्हा मॅच सुरू असेल, सामना सुरू असेल, मध्ये तुम्हाला काही गोष्टीची आवश्यकता असते. पाणी असेल, बॅट असेल, इतर गोष्टीची तुम्ही पंचांशी पहिला चर्चा करा, आयोजकांशी चर्चा करा. त्यानंतर त्याशिवाय कोणीही मध्ये जाऊ नका. प्रत्येक संघ, खेळाडू यांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असल्यास आपण मध्ये पंच आहेत, आयोजक आहेत, आयोजकाची पहिला संवाद आपण साधायचा आहे. ऑन साइडला चेंडू खेळला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या जवळ, पण चेंडू गेला तर सरळ त्यांच्या डोक्यावर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. वैभव पाटील किंगाई जीवदानी ग्रुपचा मनीष घरत. वैभव पाटील किंगाई जीवदानी ग्रुपचा मागच्या चेंडूवरती पाहिलं तर फुलरलँड डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळला होता. या क्षेत्ररक्षण या मैदानावरती जर पाहिलं तर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं होईल कदाचित त्याला संधी असणार आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगले झेल टिपले गेले होते वाघावा जांभूळपाडा टीम कडनं आणि त्याचा फायदा त्यांना झाला होता. इथून 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 10. रोहित खेळतोय 5 वरती, तर सौरभ जो स्ट्रायकर इनला फलंदाज सज्ज झालाय 4 वरती.
डान्सिंग डाऊन द विकेट क्लास इनसाइड आउटचा फटका चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड हँडसम सिक्सर षटकार. पावरला आई जुगाली रूप गाठपडा गावाचा पावरला आई जुगाली रूप पावरला आई जुगाली रूप पावरला. थँक्यू. हा फटका पुन्हा बघा. डान्सिंग डाऊन द विकेट इनसाइड आउट. बॅटचं फेस थोडस ओपन केलं आणि फटक्याची निवडही चांगली होती. फटक्याचं टायमिंगही चांगलं आणि प्लेसमेंट अप्रतिम होतं सौरभचं. आता रिव्हर्स काहीसा वेगळा प्रयत्न होता सौरभला आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये सौरभचा खेळ आपण पाहिलाय. सौरभ पाटील जो खास करून फणसपाडा टीमकडनं खेळताना एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहिलाय. टीमची धुरा, टीमची मदार, टीमचा बराचसा जो भाग आहे तो त्याने आपल्या खांद्यावरती गेल्या 3-4 वर्षाचा खेळ जर पाहिला तर घेतलाय आणि आताही ती आवश्यकता आहे. वेगळा फटका होता. इथून खेळण्याचा फ्लॅट बॅटेड जसा लॉंग टेनिसचा फटका खेळला जातोय तसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40चा पाठलाग होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होताना धावा फलकावरती 16-16 एकही गडी न गमावता. आता इक्वेशन बघूया. 18 चेंडूचा खेळ उरलाय. 24चा पाठलाग करायचा आहे. एक जी सूचना आपल्याला झाली होती की 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकाच्या मॅचमध्ये पहिले 3 षटकं तुम्ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर टाइम बॉन्डिंग आहे, टाइम लिमिट आहे, वेळेचं थोडंसं निर्बंध बंधन आहेत ते आपणही पाळायचे आहेत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया 18 चेंडू आणि 24च्या खेळामध्ये. ते 4 धावांचं 1 ते 2 विकेटचं. तर दुसऱ्या बाजूला फणसपाडा, आदर्श फणसपाडा टीम ज्या गतीनं ज्या वेगाने चाललाय 16 धावा केल्यात. पुढच्या 6 चेंडूवरती अजून 10-12 धावा सामन्यावरती पकड घट्ट बसवण्याचा प्रयत्न टीम फणसपाडा टीम करणार. 18 चेंडू 24चा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. ऑफ साईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. थर्ड मॅन आहे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप वरती. एक स्वीपर कव्हरला लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. रेडी येतोय फलंदाज. लेग स्टंपच्या बाहेरचा इथून चेंडू होता. चेंडूही खराब होता पाठीमागे. यष्टीरक्षकही थोडासा चूक करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 2 अवांतर धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. प्रताप ताती हाती चेंडू देत असताना कर्णधार कॅप्टननं जय हनुमान शिरगावचे कॅप्टननं जो विश्वास दाखवलेला आहे, कारण इथे तुमचा फ्रंटलाईन गोलंदाज प्रमुख गोलंदाज जो विकेट घेऊ शकतो, धावा रोखू शकतो असा गोलंदाज येणं क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं आणि त्यावेळेला प्रतापच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. मनगडीच्या सायना थोडंसं फ्लिप ऑफ द रिक्स चेंडूला खेळल्या अलंग द ग्राउंड डीप वरनं क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येईल. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. आदर्श फणसपाडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जय हनुमान शिरगाव या 2 संघादरम्यानचा मॅच मोठा सामना आहे. क्रॉस बॅटेड फटका, चांगली गोलंदाजी. म्हणून मी प्रतापचा उल्लेख त्याच करता आम्ही केला. प्रताप तुमच्या हातामध्ये चेंडू देताना कॅप्टन एक विश्वास दाखवलाय, एक कॉन्फिडन्स दाखवलेला आहे की तुम्ही आतापर्यंत इतर स्पर्धामध्ये केलेली कामगिरी, तुम्ही तिथे केलेली गोलंदाजी, तुम्ही घेतलेले विकेट, तुम्ही थांबवलेल्या धावा, या सर्व गोष्टीचा विचार करून तुमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. फुलटॉस बॉल आहे. झेल टिपला जातोय का मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. झेल सुटलाय. अब गेंदबाज करे तो क्या करे, गोलंदाज करणार तर काय करणार. एक चांगला विकेट सीधे प्राप्त करण्याची आवश्यकता होती. इथून फटका खेळला होता रोहितनं आणि झेल सुटलाय मिड विकेटला. हेमंत होते आणि तिथून हा झेल ड्रॉप झालाय. आता स्ट्रायकर एंडला सौरभ ज्यानं 5 चेंडूवरती 11 धावा केल्यात. फुलटॉस चेंडू आहे. स्वीप केलाय चेंडूला गॅप मध्ये. चेंडू 1 बाउन्स बॉन्ड लाईनच्या सीमारेषे पार
चौकार. का पहिला पण इनसाइड आउटचा एक क्लास दाखवणारा दर्जेदार असा सिक्सर पाहिला होता सौरभच्या बॅटमधनं. हा स्वीपचा चौकार. पायावरती चेंडू तिथून आदळलाय, तिथून चेंडू जातोय, जोपर्यंत फील्ड केलं जाईल मिड विकेटच्या रिजन मध्ये. लेग बायचा इशारा होता पंचाकडनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती नजर टाकूया इथून. धावा झाल्या धावफलकावरती 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 25. एक्झॅक्ट सिच्युएशन होती मागच्या मॅच मध्ये. झरीमरी डोलिवचा संघ जो खेळत होता वाघोबा जांभूलपाडाच्या टीमच्या अगेन्स्ट, त्यावेळेला बरोबर अशी सिच्युएशन होती. तिथेही बिनबाद होतं, इथेही बिनबाद होतं. पण शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं? शेवटच्या चेंडूवरती आला होता विकेट्स आणि इथेही शेवटच्या चेंडूवरती आला आहे विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहेत त्या 25. मागचा मॅच 12-15चा आपण पाहिलाय. आता 12 चेंडूचा खेळ आहे, 15ची आवश्यकता आहे. हा घेतलेला विकेट प्रतापचा विकेट. मॅच मध्ये कमबॅकची संधी जय हनुमान शिरगावच्या संघाला. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया 12 चेंडू आणि 15च्या खेळामध्ये. पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार प्रयत्न केला, बरोबर अक्रॉस द लाईन गेले. तुम्ही पायावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर विकेट्स प्राप्त झालाय. आता नवीन गोलंदाजासाठी येतोय. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अर्थात पहिला मॅच ज्यावेळेला चालू होता झरीमरी डोली वर्सेस वाघोबा जांभूलपाडा टीमचा, त्यावेळेला 2 टीम थोड्याशा बाहेर होत्या. मैदानाच्या बाहेरून तो मॅच बघत होता. त्याच्यामुळे त्या दोन्ही टीमचा खेळ या दोन्ही संघांनी पाहिलाय. फणसपाडा टीमनेही पाहिलाय, शिरगाव टीमनेही पाहिलाय. मागच्या मॅच मध्ये काय घडलं होतं? 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना कसं नागेशने मॅचला टर्न अराउंड केलं होतं आणि कसं खराब फटके खेळून झरीमोरी डोलीचा संघ या स्पर्धेबाहेर झालाय. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चेतन चांगला फटका, रिव्हर्सचा फटका खेळ. चेंडू गॅप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथून. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून मी सौरभचा उल्लेख केला होता. गेल्या 3-4 वर्षाचा खेळ सौरभनं चांगला खेळ दाखवलेला आहे आणि एक स्पर्धा जी पाहिली होती ते एक आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा गेल्या वर्षी आपण नालासोपाराच्या त्या आमदार चषकामध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. आणि ज्यावेळेला तुम्ही आयकॉन म्हणून एक खेळाडू एखाद्या लीगमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता, मग तुमचा तो क्लास दर्जा तिथून दिसून येतोय. सौरभ खेळतोय 17 वरती. धावा धावफलकावरती 27-27. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय. सिक्सर षटकार. या चेंडूला खेळलं होतं. चेंडू गेला सरळ बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार. धावा धावफलकावरती 33-33. रिव्हर्सचा होता फटका. चेंडू बॅटच्या बरोबर मध्ये आला नाही. स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक मध्ये आला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. सौरभ बघा, सौरभचा खेळ आपण पाहतोय. इथून 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि धावा धावफलकावरती 34 मध्ये सौरभचा वाटा आहे 24चा. क्लीन बॉल स्वीप केला, पण तुम्ही एसटी थोडीशी उघडी ठेवली होती. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाठीमागे एसटी उद्ध्वस्त. विकेट गमावला टीम आदर्श फणसपाडा टीमनं.
अध्यक्ष विजय दादा घरते हे साऱ्या पोरांची तो हिम्मत आयोजक पिंट्या दादा घरते आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील हे गासपाडाच्या शक्रियो आमचा आईलई पॉवरफुल गासपाडाच्या शक्रियो आमचा स्वीप करण्याचा प्रयत्न तिथून फलंदाजानं केला होता आणि विकेट प्राप्त केलाय चेतननं. या षटकामध्ये धावाही झाल्यात. गेल्या 4 चेंडूचा खेळ पाहिला तर तिथून 9 धावा आतापर्यंत आल्या. धावावरती 34-6 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक राहिला इथून 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वरती आहे नवीन फलंदाज विकी जे स्ट्रायकर एंडला सज्ज झालेत. एक आक्रमक फलंदाज म्हणून विकी यांची ओळख आहे. आक्रमक फलंदाज म्हणून विकीची ओळख आहे. ओळख कायम ठेवतोय आणि या सिक्सरनं या मॅचला फिनिश करतोय. विकीने ठोकलाय षटकार आणि आदर्श फणसपाडा टीम या मॅचला आरामात पद्धतीने जिंकतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखवलं तर अभिनंदन फणसपाडा टीम. विनय पाटील माजी नगरसेवक नितीन भोईर दादाची 7 लाखात एक भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल गासपाडाच्या शक्रियो आमचा आईलई पॉवरफुल गासपाडाच्या शक्रियो आमचा